काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावरून त्यांना गुजरात न्यायालयानं मार्च महिन्यात बदनामीच्या खटल्यात मानहानी प्रकरणी 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर गांधी यांची खासदारकीही तातडीनं रद्द करण्यात आली होती। तर या प्रकरणी राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी शिक्षेला स्थगिती दिली। त्यामुळे आता राहुल गांधी यांचा खासदारकीचा मार्ग पुन्हा मोकळा झालाय। तर ही बातमी समजताच अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्त्यांनी शहरात एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला। राहुल गांधींचा आवाज हा देशातील 140 कोटी जनतेचा आवाज असून तो षडयंत्र करून कोणालाही दाबता येणार नाही असे प्रतिपादन यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले। अहमदनगर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आनंद उत्सव साजरा करताना मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, काँग्रेसचे औद्योगिक व व्यापार विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुख संचेती, काँग्रेस केडगाव विभाग प्रमुख विलास उबाळे, ज्येष्ठ नेते सुनील क्षेत्रे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजिनियर सुजित क्षेत्रे, कामगार आघाडीचे सुनील भिंगारदिवे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर, राजेंद्र तरटे, दीपक काकडे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी बोलताना पुढे किरण काळे म्हणाले की राज्यात गद्दारांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील सरकार राज्याला गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम सातत्यानं करत आहे। सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा करोडो देशवासियांच्या वतीनं उठवणारा संसदेतील राहुल गांधींचा आवाज पुन्हा देशाच्या सर्वोच्च सभागृहात देश हितासाठी घुमणार आहे। कोर्टाचं जजमेंट त्या ठिकाणी आलेलं आहे। राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासाठी त्या ठिकाणी केंद्रातल्या मोदी सरकारनं आणि या सगळ्या देशातल्या देश तोडण्याच्या विचारांच्या समूहानं मोठा आटापिटा त्या ठिकाणी केला। मात्र गुजरात न्यायालयामध्ये त्या ठिकाणी गुजरात सरकारच्या एका माजी मंत्र्यानं जी त्या ठिकाणी केस दाखल केली होती आणि जवळपास 2 वर्षांची शिक्षा ठोठावून राहुलजींची खासदारकी रद्द केली होती। हेतू काय होता तर राहुलजींचा आवाज संसदेमध्ये त्या ठिकाणी जो घुमत होता तो घुमला नाही पाहिजे। तो आवाज कुणाचा होता तर या देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या वतीनं होता। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राहुल गांधीजींनी अदानी आणि त्याच्या ज्या शेल कंपन्या आहेत या माध्यमातून हजारो लाखो कोटींचा जो जागतिक पातळीवरचा घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात हल्लाबोल केला होता। मात्र त्या ठिकाणी सरकारचे धाबे दणाणले। त्यांना लक्षात आलं की आता राहुल गांधींनी या ठिकाणी जी काय चिंगारी टाकलेली आहे त्याचा मोठा वनवा देशभर पसरतोय, म्हणून त्यांचा आवाज दाबण्यासाठी 2 वर्षांची शिक्षा गुजरातच्या न्यायालयानं त्या ठिकाणी राहुलजींना सुनावली होती। मात्र सुप्रीम कोर्टानं आज त्या ठिकाणी राहुल गांधींच्या शिक्षेवरची स्थगिती उठवण्याचं काम केलेलं आहे। पुन्हा एकदा राहुल गांधींचा खासदारकीचा संसदेत जाण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे आणि येणारी 2024ची निवडणुकी त्यातले उमेदवार देखील होऊ शकणार आहेत अशी परिस्थिती पुण्यात निर्माण झालेली आहे। मी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आणि शहरातल्या तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आणि लोकशाही लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज दडपायचा असेल तर तुम्ही तो राजकीय पद्धतीने जरूर दडपा, परंतु अशा पद्धतीनं कटकारस्थान करून त्या ठिकाणी षडयंत्र रचून जर आपण आवाज दाबायला जाल तर जेवढा आवाज आपण दाबायला जाल तेवढा या देशातल्या 140 कोटी जनतेचा जो आवाज आहे, जो काँग्रेसचा आवाज आहे, जो काँग्रेस आवाज म्हणून पाहते तो आवाज तुम्ही दाबू शकत नाही। हेच या देशातलं वास्तव आहे। मी राहुल गांधीजींचं अभिनंदन करतो, त्याचबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, या देशातल्या 140 कोटी जनतेचं देशवासियांचं अभिनंदन करतो की काँग्रेस का हात आम आदमी के साथ ही जी काही सगळ्यांना बरोबर घेऊन ज्याची भूमिका आहे ही भूमिका पुन्हा एकदा राहुलजी त्या ठिकाणी संसदेच्या सभागृहामध्ये या देशातील सर्वोच्च सभागृह आहे त्या ठिकाणी वठवताना आपल्याला दिसणार आहे। राहुल गांधी ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर।